जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम शिंदे आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आजचा विषय जरा ट्रेंडिंग आहे आणि सध्या चर्चेत असलेला विषय शेतकरी कर्जमाफी. कर्जमाफी होणार की नाही हा पुढचा विषय. पण एक जी-आर आल्यानंतर भरपूर असे यावरती चर्चा सुरू झालेली आहे. कर्जमाफी होणार, किती होणार, कोणाची होणार आणि कशी होणार हे सर्व विषय सध्या चर्चेत असताना आपण ह्यावरती एक व्हिडिओ बनवतो. पहिलेच ऑलरेडी खूप सारे व्हिडिओ बनलेले, पण आपण थोडं परत एकदा एक्सप्लेन करू. काय परिस्थिती सध्या कर्जमाफीची आणि कुठल्या शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि कर्जमाफीची गरज काय आपल्याला बघायचंय. तर चला व्हिडिओला खरं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी नकोय, हमी भाव द्या. सरकारचं सुद्धा कर्ज शेतकरी फेडू शकतो. पण सध्याची परिस्थिती बघता क्लायमेट सुद्धा शेतकऱ्यांना साथ देत नाही आणि निसर्ग सुद्धा शेतकऱ्यांना साथ देत नाही. त्यामुळं जे काही कर्ज घेतलं शेतकऱ्याने त्याचा डोंगर बनत चाललाय. त्यामुळं सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही काळाची गरज बनली आणि सध्याचे जे काही मार्केट आहे, भाजीपाल्याला असेल, शेतकऱ्याच्या कुठल्याही पिकाला सध्या तरी मार्केट नाही आणि पाठीमागच्या बऱ्याच वर्षापासून मार्केट राहतच नाही. पीक केलं का ते फेल जातं किंवा त्याला भाव भेटत नाही आणि निसर्ग तर आहेच, जे काही पूरग्रस्त असतील किंवा मग पावसाचा एक टायमिंग राहिला नाही. हिवाळ्यात पण पडायला लागला, उन्हाळ्यात पण पडायला लागला. त्यामुळं शेतीची जी काही बारादारी झाली ती सध्या खूपच वाईट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जो काही कर्ज घेतलं, त्याचा डोंगर बनत चालला आणि फेडणं जरा नामुष्किल झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं गरजेचं आहे. तर बघू शेतकऱ्यांचं कर्जमाफीसाठी सरकारने काय-काय निकष ठेवले, काय-काय मुद्दे आहेत त्यांचे, कुठले शेतकरी त्यासाठी पात्र ठरणार आहे, विषय जाणून घ्यायचे. अशी परिस्थिती असताना जे काही सरकारने जी-आर काढलाय, तो नक्की अजून कर्जमाफी होणार की नाही हे सुद्धा अजून फिक्स नाही. फक्त एक सुरुवात झाली. जी काही कर्जमाफीची जी शेवटची टप्पा असणार आहे, तो एप्रिलमध्ये सरकारने सांगितलंय. पण सध्या जी काही हालचाल चालू आहे, त्यामध्ये काय-काय असणार आहे क्रायटेरिया, जे काही डॉक्युमेंट असतील, तुम्ही त्या कर्जमाफीमध्ये बसणार आहे की नाही, कुठले शेतकरी बसणार आहे आणि किती लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे, कोणते-कोणते शेतकरी यासाठी काउंट केले जाणार आहेत. तर त्यामध्ये पहिला आपला मुद्दा आहे, फक्त या शेतकऱ्यांना मिळणार. मग ते शेतकरी कोणते आणि कसे काउंट केले जाणार आहे? मुद्दा नंबर 1, शेतकऱ्यांनाच फक्त ठराविक शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळणार आहे. तर ते कोणते? जे शेतकऱ्यांचं कर्ज थकलंय सध्या, त्या थकेल कर्जाचं व्याज वाढलंय आणि सध्या त्यांना बँक उभं करत नाही किंवा मग सध्या नवीन लोनसाठी त्यांना अप्रूव्हल देत नाही. असे शेतकरी असणार आहे. त्यामध्ये पण जमिनीची मर्यादा ठेवली आहे. 2 हेक्टरपर्यंत जमीन ठेवली आहे. त्याच्या आतल्याच शेतकऱ्यांचं कर्ज माफी होणार आहे, हे पण लक्षात घ्या. सध्या पूर्ण 100% हा जी-आर आलेला नाही. त्यामुळं आपण कन्फर्म सांगू शकत नाही. पण तरी जो काही अंदाज आहे, तो असाच असणार आहे, की 2 हेक्टरपर्यंत जमीन तीच काउंट केली जाणार. त्याच्यावरती जमीन काउंट केली जाणार नाही आणि त्यामध्ये असणारे पीक कर्ज फक्त. म्हणजे जे तुम्ही फक्त शेतीच्या कामासाठी घेतलं म्हणजे पिकासाठी घेतलेले असेच कर्ज माफ होणार आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होऊ शकतं, की दुसरे पण जे कर्ज असतील शेतकऱ्यांवरती, ते माफ होतील. पण असं काही नाही. फक्त जे पीक कर्ज आहे, तेच यामध्ये माफ होणार आहे आणि त्यालाच जे काही असणार आहे ते ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यानंतरचं मित्रांनो, की ठराविक तारखेपर्यंत कर्जमाफी होणार आहे. म्हणजे जे काही असेल तुमची पाठीमागची 2 किंवा 3 वर्षे किंवा 4 वर्षे या मर्यादेपर्यंतच तुमचं कर्ज माफ होऊ शकतं का लिमिटेड वर्षांसाठी ही कर्जमाफी होऊ शकते. लिमिटेड वर्ष यामध्ये काउंट केले जाऊ शकतात. असं पण यामध्ये सध्या तरी दिसतंय. नंतरचं पुढे जे काही नवीन जी-आर येईल 2000 एप्रिलचा अंतिम जी-आर त्यामध्ये सर्व काही क्लिअर होईल. पण सध्याची जी परिस्थिती आहे, सध्याची काही चर्चा आहे, ती अशी पद्धतीने चालू आहे. त्यामध्ये पण जे दुष्काळग्रस्त शेतकरी आहे, सध्याचे पाठीमागच्या वर्षात बघितलंच असेल विदर्भ, मराठवाडा, त्या टाईपचे शेतकरी असतील, अल्पभूधारक शेतकरी असतील, ते उत्पन्न कमी निघणारा शेतकरी असेल, सातत्याने अडचणीत असणारे शेतकरी, म्हणजे कायमच त्यांना नापिकी जमिनीतून किंवा त्यांना ठराविक भाव न भेटणे, कायमच पीक नुकसान होणे, असे शेतकरी ग्राह्य धरले जाणार आहे आणि त्यांनाच कर्जमाफीची शक्यता जास्त आहे. त्यानंतरचा मुद्दा मित्रांनो, कर्जमाफीची रक्कम जी आहे ती 2,00,000 असणार आहे लिमिटेड आणि ती पण जी थकलेली आहे, म्हणजे पाठीमागे घेतलेला 1,00,000 आणि त्यानंतर थकीत गेलेलं जे काही लोन व्याज आहे, ते 2,00,000 पर्यंत गेलेले अशाच लोकांचं माफ होणार आहे. त्याच्यावरची जी रक्कम गेलेली आहे, समजा 2,50,000 असेल काहींचं, ते माफ होणार नाही. जी वरची काही रक्कम आहे 50,000 ती शेतकऱ्यांना खिशातून घालायची आहे. सध्या तरी असं दिसतंय चित्र, फक्त 2,00,000 पर्यंत माफ होऊ शकतं. वरची रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांना स्वतः आपल्या
खिशातून जमा करायची असते, त्याच्यावरती रक्कम देऊ शकत नाही सरकार. हा आपल्याला सध्या दिसतंय, कारण जो काही जी-आर आहे सध्याचा आलेला, त्यामध्ये असं दिसतंय की 2 लाखापर्यंतच रक्कम माफ होऊ शकते. कर्जमाफीसाठीचे निकष, नंतर तुम्ही पीक कर्ज घेतलेलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं थकेल कर्ज असणं गरजेचं आहे आणि तुम्ही अल्पभूधारक असणं गरजेचं आहे. बाकी तुमच्याकडे जर मोठे शेतकरी असाल, तुम्ही 5 एकरपेक्षा जास्त तुमचं कर्ज माफ होणार नाही. हे पण लक्षात घ्या. असे निकष सध्याचे आहे. जे काही शेतकरी वेळेवर कर्ज भरतात, अशा शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी होणार नाही. मग त्यांचं काय पुढं, त्यांना सुद्धा काहीतरी नवीन नियम किंवा नवीन स्कीम काहीतरी देऊ शकतात. नंतरचा मुद्दा आहे आपला मित्रांनो, कर्जमाफीतून बाद शेतकरी. कुठल्या शेतकऱ्यांना भेटणार नाही, म्हणजे ते कोणते शेतकरी? तर मित्रांनो, त्यामध्ये आहे 5 एकरपेक्षा जास्त शेतकरी. 5 एकरपेक्षा ज्यांची जमीन जास्त आहे, असे शेतकरी असणार आहे. आणि त्यानंतर ज्यांनी पीक कर्ज म्हणून जे वाहनावर किंवा इतर गोष्टींवर घेतलेलं कर्ज आहे, ते सुद्धा माफ होणार नाहीये. त्यानंतर जे असतील आयकर विभाग असतील, सरकारी जॉबमध्ये असतील असे शेतकरी, त्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणार नाहीये. त्यानंतर एकाच कुटुंबामधल्या अशा बऱ्याच लोकांनी एक घेतलेलं कर्ज, म्हणजे एका रेशन कार्डमधले जसे नावं असतात, मुलाचं असेल, वडिलांचं असेल किंवा आईचं असेल, या नावांनी जसं कर्ज उचललं असेल, अशा शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी होणार नाही. त्यामध्येच एक शेवटच्या शेतकऱ्यांनी पहिलं कर्जमाफी झाली पाठीमागच्या काही वर्षामध्ये, त्यांना परत त्यांनी जे थकवलेलं कर्ज आहे, ते परत माफ होणार नाही, हे पण लक्षात घ्या. त्यांनी ऑलरेडी एक स्कीम घेतलेली, त्यानंतर त्यांना डबल कर्जमाफी होणार नाहीये आणि ते थकवलंय त्यांनी, त्याची सुद्धा माफी मिळणार नाही, हे पण लक्षात घ्या. त्यामध्ये असे शेतकरी बाद ठरणार आहे. त्यानंतरचा जो काही मुद्दा आहे आपला, वेळेवर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काय? तर त्यांना, अशा शेतकऱ्यांना मित्रांनो, ठराविक रक्कम किंवा एक ठराविक कर्जमाफी त्यांना होणार नाहीये. जे कायमचे रेग्युलर भरणारे, अपडेट करणारे शेतकरी आहे, त्यांच्यासाठी एक ठराविक रक्कम सरकार ठरवू शकतं. जशी काही पाठीमागच्या कर्जमाफीसाठी 50,000 ठेवली होती. तर यावेळेस पण काहीतरी एक नवीन असं स्कीम देऊन सरकार, जे रेग्युलर भरताय त्यांच्यासाठी उपक्रम राबवू शकतो आणि त्यांना पण काहीतरी देण्याचा प्रयत्न असेल सरकारचा. असं सध्याचं तरी चित्र दिसतंय. बाकी जे काही आहे कागदपत्र, ते काय असे तुमचे बँकला आधार कार्ड नंबर लिंक असणं, बँकला आधार लिंक असणं, म्हणजे पूर्ण बँक जी डिटेल आहे ती पूर्ण अपडेट असणं गरजेची. बाकी विशेष सध्या तरी काही कागदपत्रची किंवा कुठल्याही कागदपत्र अपलोडची प्रक्रिया चालू नाहीये. त्यामुळं शेतकऱ्यांनी जास्त या गोष्टीमध्ये पडू नये. सध्या फक्त एक असं समजा की एक जाहिरात सुरू केली आहे सरकारने. सध्या कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा कुठल्याही प्रकारचे फॉर्म फिलिंग, म्हणजे फॉर्म भरायचा असेल, ते काही चालू नाहीये. त्यामुळे जास्त शेतकऱ्यांनी या विषयाकडं लक्ष देऊ नये. सध्या तरी त्यांच्या या गोष्टींवरती काम चालू आहे आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये, म्हणजे त्यांनी ऑलरेडी सांगितलंय जुलैपर्यंत, जून-जुलैपर्यंत काहीतरी निर्णय 100% लावणार आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. बाकी यामध्ये कितपत सत्य आहे, ते सध्या तरी आपण सांगू शकत नाही. सरकारने जे काही जी-आर आणलाय, त्यानुसार हे सध्या आता चर्चेचा विषय ठरलेला आहे. तर अशी असणारे कर्जमाफी मित्रांनो, त्यासाठी एक सरकारने समिती पण नेमली आहे आणि ती सध्या त्याचं काम चालू आहे, म्हणजे त्या लोकांचं काम चालू आहे. काय-काय क्रायटेरिया ठेवणार आहे, कसं-कसं कर्ज माफ करायचंय, किती लोकांचं करायचंय, किती शेतकऱ्यांचं करायचंय आणि जे काही सध्याचा अंदाज आहे, तो असाच असणार आहे, असा आपण एक गृहीत धरू शकतो. आणि जे काही कर्जमाफी करतंय सरकार, ती कर्जमाफी न करता, सध्या तर पाहिजेच कर्जमाफी, पण जे काही भविष्यात अशाच समस्या कायमच असणार आहे. कारण जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांना हमी भाव देत नाही, तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे आणि असंच शेतकऱ्यांना नाईलाजाने कर्ज थकवावं लागणार आहे. शेतकऱ्यांना नक्कीच एक दिवस चांगल्या प्रकारे डुबावणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा शेतकरी मित्रांनो. भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.